आयुष्याचं गणित जगण्याचं गुपित. आयुष्यात आपण आपली जगण्याची गणितं सोडवायला थोरांकडून आईवडिलांकडून शिकतो व हळूहळू आयुष्यातली गुपितं ही उलगडली जातात. परंतु कधीकधी काही गोष्टी ह्या आपल्याला लहान मुलांकडूनही शिकायला येतात. त्यांच्याकडूनही त्याचा बोध आपण घेतो आपण आणि त्यांच्याकडूनही बोध घेतला जातो. अशीच काही गोष्ट माझ्या बाबतीत झाली. अचानक माझी लहान मुलगी मला 9वीला शिकणारी मला येऊन म्हणाली, बाबा मी प्रेमात पडले. हे असं ऐकल्यानंतर माझी तळपायाची आग मस्तकात गेली. मी तिला थोडंसं माझ्या रागाला आवर घालून संयम ठेवून मी तिला प्रतिप्रश्न केला की कोणाच्या. त्यावर ती उत्तरली, ओळखा तुम्हीच. मग मी थोडंसं स्तब्ध झालो आणि तिच्या मम्मीचं नाव घेतलं. ती नाही म्हणाली. थोडासा विचार केला आणि नंतर म्हटलं मी तिच्या मोठ्या भावाचं आणि माझ्या मोठ्या मुलाचं नाव घेतलं तर ती नाही म्हणाली. मग मी स्वतःचं नाव घेतलं की माझ्या, तर ती नाही पप्पा नाही, बाबा नाही. मग थोडंसं मला राग आला आणि मग मी त्या रागामध्ये थोडंसं विचारलं तिला पुन्हा प्रश्न केला, मग कोणाच्या. तर ती म्हणाली, मी आत्ताच त्या व्यक्तीशी बोलले, शोधा म्हणून. बाबा तुम्ही शोधा कोणाच्या. मग थोडंसं माझा पारा वाढू लागला होता, राग येऊ लागला होता आणि मग थोडंसं असह्य झालं. मग मी तिचा मोबाईल तपासला, त्यावरही काही मिळालं नाही. मग थोडा अजूनही राग वाढू लागला. विचाराचे थोडेसे मनामध्ये काहूर माजले. मग त्याच वातावरणामध्ये मी म्हटलं आत्ताचं वातावरण काही ठीक नाही आहे. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा परिस्थिती वेगळी होती, पण आत्ताची परिस्थिती ही थोडी वेगळी आहे. आणि त्यामुळे डोक्यामध्ये असंख्य विचार येऊ लागले आणि त्याच त्रासलेल्या आणि केविलवाण्या नजरेमध्ये पुन्हा मी तिला रागाने आणि ओरडून विचारलं की बाबा कोणाच्या. तर मग तीही थोडंसं मी तिला समजावलं की बाळा अजून तू लहान आहेस, ह्या सगळ्या गोष्टी आता होऊ शकत नाही आहे, तू आत्ताशी 9वीला आहेस वगैरे वगैरे वगैरे. आणि थोडंसं अति झालं आणि मग त्या रागानेच मी तिला विचारलं की बाबा कोणाच्या, सांग तू, मला सहन होत नाही आहे हे. मी तिला खूप ओरडणार तितक्यात तीच माझ्यावर जोरात हसून आणि ओरडून म्हणाली की बाबा मी माझ्या स्वतःच्या प्रेमात पडले. होय, मी ती व्यक्ती म्हणजे मी ती स्वतःच आहे. मी स्वतःशीच बोलते आणि मी स्वतःच्याच प्रेमात पडले आहे. हे ऐकून एका क्षणात माझ्या लेकीने मला आयुष्याचं सार शिकवलं. होय, जगण्याच्या आपण या धावपळीत दुसऱ्यांना इतरांना प्रेम देण्याच्या नादामध्ये आपण स्वतःवर प्रेम करायचं विसरून गेलोय. आणि तुम्ही त्या माझ्या लेकीने जो संदेश दिलाय त्याप्रमाणे स्वतःवर प्रेम करायला शिका. स्वतःवर प्रेम करायलाच हवं. आणि एकदा तरी रोज नव्याने आपण आरशासमोर उभं राहून स्वतःशी बोलायला शिका, स्वतःवर प्रेम करायला शिका. आणि हेच जगण्याचं सार माझ्या लेकीनं मला एका ओळीत समजावलं. स्वतःवर प्रेम करायचं विसरून गेलोय आपण. स्वतःवर बोलायला हवं, स्वतःची हितगूज करायला हवं. लोक आपल्याला वेडे बोलतील ही, पण बोलू द्या. स्वतःसाठी वेड झालं तर हरकत काय. आणि हे आयुष्य खूप सुंदर आहे, मस्त आहे. आणि स्वतःसाठी जगा, स्वतःवर प्रेम करा. धन्यवाद.